हा आहे की हे जे वातावरणातल्या बदलाचे परिणाम आहेत, हे परिणाम यापुढे जर असेच सुरू राहिले तर आमच्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं आणि मग याच्यावरचा उपाय काय आहे? तर याच्यावरचा उपाय आहे CO2चं, कार्बन डायऑक्साईडचं जे इमिशन आहे हे कमी करणं, या ठिकाणी जे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात हे कमी करणं, हे यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक काम आहे. आणि आपण जर विचार केला तर सर्वात जास्त हे प्रदूषण पसरवून वातावरणातल्या बदलाला त्या ठिकाणी चालना देणारं काही असेल तर आज आपण जी एनर्जी वापरतो, आपण जे पेट्रोल वापरतो, आपण जे डिझेल वापरतो, कोळशापासून निर्माण होणारी विद्युत जी वापरतो, या सगळ्या गोष्टी एकीकडे आपलं परकीय चलन खर्च करतात आणि दुसरीकडे आपल्यावर, आपल्या कृषीवर या ठिकाणी मोठं संकट आणतात. आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं आपल्याला एनर्जी ट्रान्झिशन करायचं आहे, आपल्याला ऊर्जाच्या स्रोतांमध्ये परिवर्तन करायचं आहे. प्रदूषण करणारे ऊर्जा स्रोत हे हळूहळू कमी करून जे आपले अतिशय नैसर्गिक किंवा अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत त्याला आपल्याला त्या ठिकाणी चालना द्यायची आहे. आपण सोलारचा प्रयोग केला, आज महाराष्ट्र त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सोलार सारखे अनेक प्रकल्प आपण केले, पण त्यासोबत पेट्रोल आणि डिझेल याचं अल्टरनेटिव्ह तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेट्रोल डिझेलमध्ये मिश्रण या ठिकाणी करण्याचा निर्णय झाला. त्या दृष्टीनं आपण आपल्या ऑइल कंपन्यांनी काम चालू केलं. फ्लेक्स इंजिन आपण आणले की ज्याच्यामध्ये 100% इथेनॉलवर आपल्या गाड्या चालू शकतील. पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जर काही परिवर्तन असेल तर ते म्हणजे CBG आहे. हा जो CBGचा प्रकल्प आपण करतोय हा प्रकल्प म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमीचा प्रकल्प आहे. कारण आपण बघा या ठिकाणी आपण ज्यावेळेस साखर तयार करतो, बाय प्रॉडक्ट्स तयार करतो, त्यावेळी स्पेंट वॉश, प्रेस मड या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ऑर्गॅनिक अशा प्रकारची वेस्ट आहे. ही ऑर्गॅनिक वेस्ट ही जमा करून त्याच्यातनं गॅस तयार करायचा आणि हा तर मल्टीफीड आहे, त्यामुळे याच्यामध्ये त्याच्यासोबत नेपियर ग्रासही आपण करणार आहोत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.